गुड आफ्टरनून स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण आजपासून 11वी बायोमॉलिक्यूल हा टॉपिक सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे बायोमॉलिक्यूल. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी केमिस्ट्री ॲटम लेवलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आणि नीटच्या परीक्षेमध्ये यातून MCQ कायमस्वरूपी आलेले पाहायला मिळतात आपल्याला. तर आपण सुरुवात करूया बायोमॉलिक्युल्स लेक्चर नंबर 1. आपल्याला काही वेळा असा प्रश्न पडतोय की बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय. बायोमॉलिक्युलचा अर्थ बायो मीन्स लाईफ. बायो मीन्स लाईफ, बरोबर आहे. आणि मॉलिक्युल्स याचा अर्थ असं म्हणूया की बायोलॉजिकल सिस्टममध्ये जे लिव्हिंग आहे, या लिव्हिंगमध्ये जे काही मॉलिक्युल्स पाहायला मिळतात त्यांना बायोमॉलिक्युल्स म्हणू शकतोय. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी ह्याला बायोमॉलिक्युल्स म्हणू शकतोय. एक साधे एक्झाम्पल आपल्याला बघा की CHO 1:2:1 जर असेल तर आपण याला काय म्हणतो, आपण कार्बोहायड्रेट. याला म्हणतो आपण कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट याचा अर्थ काय म्हणतो बघा आपण की ह्या शब्दाचा फोड केला कार्बन आणि हायड्रेट. यामध्ये काय असणार, कार्बनचे हायड्रेट म्हणूया आपण. जेवढा कार्बन असणार तेवढाच H2O वॉटर असणार. फॉर एक्झाम्पल आपण घेतलो ग्लुकोज. समजा N नंबर 6 घेतलो आपण, N6 घेतलं तर काय होणार, C6H12O6. हे काय मॉलिक्युल आहे सांगा, ग्लुकोज मॉलिक्युल आहे जे फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट फूड म्हणून तयार करते. याचा अर्थ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांचा रेशो 1:2:1 असेल तर ते प्रोडक्ट काय असणार आहे, कार्बोहायड्रेट. आता समजा की कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. कंटेनमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, पण कार्बनची मात्रा ऑक्सिजनपेक्षा जास्त आहे. यामध्ये कार्बनची मात्रा ऑक्सिजनपेक्षा जास्त असेल तर बनणारा प्रॉडक्ट जे असणार आहे ह्याला काय म्हणणार आपण सांगा, लिपिड. लिपिड मीन्स फॅट. आणि त्याचबरोबर की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि प्लस नायट्रोजन असेल तर बनणारा प्रोडक्ट असणार आहे प्रोटीन. बनणारा प्रोडक्ट काय म्हणणार, प्रोटीन. दिसायला का बघा, या ठिकाणी बनणारा प्रोडक्ट झाला प्रोटीन. कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन. आता एक राहिलं की न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड हे जेनेटिक मटेरियल आहे. दे मे बी DNA, RNA. आणि ह्यामध्ये सुद्धा पेंटोशुगर 5 कार्बनवाली C5H10O5 पेंटोशुगर तुम्हाला पाहायला मिळते. याचा अर्थ कोणताही मॉलिक्यूल घेतला तर तुम्हाला कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण बघा सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये की आपण हे बघतोय सेल मेम्ब्रेनची स्ट्रक्चर बघतोय. आपल्या समोर जे आहे सेल मेम्ब्रेन. या सेल मेम्ब्रेनमध्ये तुम्हाला काय दिसते बघा की सेल मेम्ब्रेनमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोटीन दिसतंय पाहायला. इंटेग्रल प्रोटीन अँड पेरिफेरल प्रोटीन. याचा अर्थ मेम्ब्रेनमध्ये तुम्हाला प्रोटीन पाहायला मिळालं. त्यानंतर इथे एक स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आहे न्यूक्लियस. हे कसलं आहे, न्यूक्लियस. तर न्यूक्लियसच्या आत जर तुम्ही घेतला तर तुम्हाला क्रोमोझोम दिसाले. क्रोमोझोम नंतर हे क्रोमोझोम DNA पासून बनले आणि DNA बनलाय न्यूक्लिओटाइड पासून बनला आहे. न्यूक्लिओटाइड पासून बनलेला आहे. आणि यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक प्लांट दिसते का नाही कोणास ठाऊक,
की प्लांटची वॉल दिसाल्या, सेल वॉल दिसाल्या, सेल वॉल. प्लांटची सेल वॉल कशापासून बनल्या? सेल्युलोज. कशापासून बनल्या? सेल्युलोज. प्लांटची सेल वॉल कशापासून बनल्या? तर आपल्यासमोर एक लीफ आहे, या लीफचा एक भाग घेतला, प्लांट सेल घेतला, ह्या प्लांट सेलची सेल वॉल घेतली. ही सेल वॉल आहे ती सेल्युलोज पासून बनल्या. सेल्युलोज इज अ पॉलिमर ऑफ बीटा डी ग्लुकोज. बीटा डी ग्लुकोजचं पॉलिमर पाहायला मिळते. याचा अर्थ आपण सेल मेम्ब्रेन बघितली, त्यात प्रोटीन आहे. न्यूक्लियसमध्ये घेतलं, त्यामध्ये काय दिसाले बघा, न्यूक्लियोटाईड आहे. त्यानंतर 5 कार्बनवाला शुगर पण दिसतोय. प्लांटची सेल वॉल दिसली तर तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळतंय की सेल्युलोज पाहायला मिळतंय. याचा अर्थ आपण जे बायोमॉलिक्यूल पाहणार आहोत, कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, हे महत्वाचं कंटेंट आहे. कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड हे सर्व जे कंटेंट पाहणार आहोत हे महत्वाचं आहे. काही वेळा बघा की आपण या ठिकाणी काही वेळा आपल्यास फिवर येतोय, ताप येतोय, स्नीजिंग, सर्दी होते, आपल्याला हेडेच, डोकेदुखी होत्या, बरोबर आहे, डोकेदुखी. तर काही वेळा या ठिकाणी फिवरवर यासाठी तुम्हाला एक टॅबलेट दिली जात्या, लहानशी गोळी दिली त्या. समजा फिवर असेल तर पॅरासिटामॉल देणार तुम्हाला, पॅरासिटामॉल. समजा या ठिकाणी कॅल्पॉल 500. आता या मेडिसिनमध्ये काय असते, तर या मेडिसिनमध्ये असते की जर तुम्ही केमिकल लेवलवर बघितला तर काय आहे, ॲसिटो ॲमिनो स्टेरॉइड, त्यानंतर क्लोरोफेटाइन्स, फिनाइल इप्रिन सर्दीसाठी असणार, डी क्रोस्टेलिन, हे जे कंटेंट जे आहेत हे सर्व कंटेंट या टॅबलेटमध्ये घातल्या त्या. आणि त्यामुळे आपल्यासनी ताप असेल, सर्दी असेल, डोकेदुखी, जे कंटेंट आहेत एखादी गोळी घेतल्यानंतर काय होत्या की आपल्या बॉडीला रिलीफ मिळते. तुम्ही म्हणणार नेमकं काय करत असणार, हे जे काही केमिकल आहे आपल्या बॉडीमध्ये आल्या म्हणजे सेलमध्ये आल्यानंतर मेटाबॉलिझम होते आणि मेटाबॉलिझम झाल्यानंतर आपल्या बॉडीला काय होते, रिलीफ होते. म्हणजे छोटीशी टॅबलेट असेल किंवा या ठिकाणी तर आपल्यासमोर दुसरं एक लेवल घेऊ आपण. एक या ठिकाणी हा बॉयज दिसतोय आणि ह्याचा काय घेतला आपण, डायजेस्टिव्ह सिस्टमचा भाग बघालोय. याच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मधला स्टमक घेतला आणि हा स्टमक काय बघा, टिश्यू पासून बनलेला आहे, टिश्यू सेल पासून बनलेला आहे. सेलच्या आत काय ऑर्गनलेस आहेत, समजा हा मायटोकॉन्ड्रिया समजा. त्यानंतर काय ह्या ठिकाणी कंटेंट बाहेर काढला आपण किंवा ह्यातनं न्यूक्लियस बाहेर काढला, हा DNA आहे, किंवा वॉटर बाहेर काढलं, या ठिकाणी H2 आहे. जर ॲटम लेवलवर जर गेला तर हा दिसणारा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मधला जो स्टमक आहे तो लास्ट ॲटम लेवलवर जाऊन पोहोचला जातोय. तर आता बघूया मॉलिक्युलर बायोलॉजी इज द स्टडी ऑफ मॉलिक्यूल एक्सेप्ट द सेल. तर काय केलं ते बघा की सायटोलॉजी म्हणजे काय सांगा मला, पहिला एक प्रश्न सांगा, सायटोलॉजी. सायटोलॉजी मीन्स स्टडी ऑफ सेल. त्यानंतर बघा की इन्फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल इन द सेल. जी सेल आहे या सेलच्या जे काही मॉलिक्युल्स आहेत यांची इन्फॉर्मेशन मीन्स आपण याला काय म्हणूया, आपण बरोबर आहे काय म्हणूया, मॉलिक्युलर बायोलॉजी. बायोकेमिस्ट्री इज अ सायन्स इन विच वी स्टडी द केमिकल अँड फिजिओकेमिकल ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. की बायोकेमिस्ट्री जे आहे की एक लिव्हिंग याच्यामध्ये की जे काही केमिकल आहेत, केमिकल कशी रिॲक्शन करतात, कशी क्रिया करून घेतात, हे आम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळते. द केमिकल मॉलिक्यूल विच आर प्रेझेंट इन अ लिव्हिंग, बघा जे केमिकल, जे मॉलिक्यूल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणतोय बायो मॉलिक्युल्स. त्यांना आपण शब्द काय वापरला, बायो मॉलिक्युल्स. तर आपल्यासमोर एक बॅक्टेरियल सेल आपण बघतोय. समोर आपण एक बॅक्टेरियल सेल घेतलं, या बॅक्टेरियल सेलचा विचार केला तर 30% केमिकल्स आहेत, 30% केमिकल्स आहेत अँड 70% या ठिकाणी वॉटर आहे. आणि या 30%चा विचार केला, हे जे 30% तुम्हाला दिसाले
या 30% मध्ये तुम्हाला बघा आयन्स, स्मॉल मॉलिक्युल्स 4% पाहायला मिळतात. फॉस्फोलिपिड 2% आहे, DNA 1%, RNA 6%, प्रोटीन 15% आणि पॉलिसॅकराइड 2%. जर बघा वॉटर सोडल्यानंतर 30% जे केमिकल आहे, या 30% केमिकलमध्ये तुम्हाला प्रोटीन 15% पाहायला मिळते. प्रोटीन 15% पाहायला मिळते. बघा की याचा अर्थ एक सेल, बॅक्टेरिया काय आहे, सिंगल सेल आहे, बरोबर आहे की प्रोकॅरियोटिक असं म्हटलं जाते. त्याच्या एका सेलचा विचार केला तर 70% वॉटर आहे आणि रिमेनिंग जे केमिकल्स आहे त्या केमिकल 30% मध्ये प्रोटीन तुम्हाला या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. आलं लक्षात? तर या ठिकाणी तर आपण या ठिकाणी बघूया जी सेल आहे त्या सेलच्या काय म्हणतो बघा की प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम इज क्रिस्टलो कोलायडाल सोल्युशन. जर वॉटर आणि प्रोटीन एकत्र दिलं तर कोलायडाल सोल्युशन असं म्हणतोय. तर याचा अर्थ प्रोटीन जे आहे आणि मिनरल हे पण महत्वाचे आहेत. हे स्मॉल अमाऊंट जे काही मॉलिक्युल्स आहेत हे पण या ठिकाणी महत्वाचं आहे. याचा शॉर्ट जर विचार केला की प्रत्येक लिव्हिंगमध्ये जर सर्वाइव्ह करा असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे, प्रोटीनची मात्रा जास्त पाहिजे. समजलं का बघा? तर याचा अर्थ असा झाला की समजा एक सेल आहे, ही काय आहे, ही सेल आहे. या सेल्समध्ये काय आहे, या ठिकाणी याला पूल म्हणूया, पूल, यात काय फ्लुइड आहे. आणि या सेलच्या आत तुम्हाला काय दिसतंय, RNA आहे, DNA, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट. बघा ही काय आहे, एक सेल आहे आणि सेलच्या आत तुम्हाला काय ना मोस्टली म्हणजे आपण ही सेल आहे. द कलेक्शन किंवा सम ऑफ टोटल डिफरंट टाइप ऑफ बायोमॉलिक्यूल प्रेझेंट इन सेल इज कॉल्ड ॲज सेल्युलर पल. एक सेल आहे, सेलच्या RNA, DNA, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड हे सर्व जे कंटेन असतील याला एकत्रितपणे म्हणून आपण सेल्युलर पोल. परत एकदा लाईन बघा, कलेक्शन सगळं एकत्र होणार, सम बेरीज, सम टोटल ऑफ डिफरंट टाइप ऑफ बायोमॉलिक्यूल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल प्रेझेंट इन सेल, सेलच्या आत प्रेझेंट आहेत, यालाच काय म्हणतो आपण, सेल्युलर पोल शब्द वापरलाय. सेल्युलर पोल शब्द आपण वापरतोय. द नेक्स्ट वन बघा, द ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल. ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल कुठले आहेत बघा, तर कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, अॅमिनो ऍसिड अँड मेनी डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे यापासून बनलेले प्रोडक्ट, डेरिव्हेटिव्ह म्हणूया आपण, यांना काय म्हणूया, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. अ सेल मेंटेन सेल्युलर पोल बाय द प्रोसेस पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड अदर ऍक्टिव्हिटीज. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सेल पूलमध्ये काही डिफरंट काइंड ऑफ मॉलिक्युल्स आहेत. दे मे बी मायक्रोमॉलिक्युल्स अँड दे मे बी मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि हे मेंटेन ठेवण्याचं काम केलं जाते. म्हणजे काय, समजा की सेलच्या आत, समजा या ठिकाणी सेलच्या आत प्रोटीन कमी असेल तर प्रोटीन बनवून जमा करून ठेवलं जाणार, आत प्रोटीन बनले जाईल. फॅट कमी असेल तर फॅट या ठिकाणी बनलं जाईल. समजा कार्बोहायड्रेट एक्स्ट्रा असेल तर बाहेरून घेणार नाही आहे. म्हणजे याचा अर्थ अ सेल्युलर मेंटेन अ सेल मेंटेन इट्स सेल्युलर पोल बाय द प्रोसेस ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, बाय द प्रोसेस ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मला एक फरक सांगा की पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये यापैकी कशामध्ये एनर्जी यूज केली जाते, ATPची रिक्वायरमेंट कशामध्ये आहे सांगा, कमेंटमध्ये सांगा की पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये ATPची रिक्वायरमेंटमध्ये कशामध्ये आहे सांगताय. बर, ओके. तर काय होणार, तुम्ही म्हटला ATPची रिक्वायरमेंट आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. दुसरं एक माझं हे सांगा की जे काही पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट दोन प्रकारचं आहे, कमेंटमध्ये सांगा. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय आहे, दोन प्रकारचं पाहायला मिळतात, ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पॉज करा. बर, ठीक आहे. तुम्ही सांगितला सिंपल डिफ्युजन
आणि दुसरं कुठलं आहे बघा, फॅसिलेटेड डिफ्युजन. फॅसिलेटेड डिफ्युजन, DIFFUION. आता मला तिसरा एक प्रश्न बघायचा आहे की सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे या ठिकाणी टाईप आहे. यामध्ये कशामध्ये प्रोटीन कॅरियरची रिक्वायरमेंट आहे सांगा. प्रोटीन कॅरियर कुठे पाहिजे तुम्हाला, प्रोटीन कॅरियरची रिक्वायरमेंट कशात आहे मला सांगायची आहे. प्रोटीन कॅरियरची रिक्वायरमेंट तेवढं सांगा, चालेल. ओके, चला ठीक आहे. आपण सांगितला की फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये प्रोटीन कॅरियरची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर वेट बायोमॉलिक्यूल ऑफ द सेल टू टाईप. मॉलिक्युलच्या वेटनुसार बायोमॉलिक्युल्स तुम्हाला दोन प्रकारचे पाहायला मिळतात. काय म्हटल्यात, डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेटनुसार तुम्हाला दोन प्रकारचे मॉलिक्युल्स पाहायला मिळणार आहे. एक आहे मॅक्रो. मॅक्रोचा अर्थ स्मॉल, समजा स्मॉल असते, स्मॉल किंवा लेस, काय म्हणूया लेस. आणि मायक्रो, मॅक्रो म्हणजे लार्ज ऑर मोर. मायक्रो मॉलिक्यूल वेट लेस दॅन 1000 डाल्टन. 1000 डाल्टनपेक्षा कमी असेल तर मायक्रो म्हणा. मॅक्रो मॉलिक्युलर वेट मोर दॅन 1000, 1000 पेक्षा जास्त डाल्टन असेल तर त्याला मॅक्रो मॉलिक्यूल म्हणूया. जर्नली इन सेल इट इज मोर दॅन 10,000 डाल्टन. तर जर्नली सरासरी विचार केला सेलमध्ये 1000 डाल्टनचे मॅक्रो मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी डाल्टन म्हणजे काय, 1 डाल्टन. एक प्रश्न येतोय आपल्याला, डाल्टन मीन्स काय येणार बघा. 1 डाल्टन इज इक्वल टू, एक डाल्टन बरोबर 1 हायड्रोजन ॲटम. 1 हायड्रोजन ॲटम. एक डाल्टन म्हणजे एक हायड्रोजन ॲटम असं मानलं जाते. ओके, बघा आता बायोमॉलिक्यूल काय झालं बघा. मायक्रो म्हणजे काय, लेस दॅन 1000, लेस दॅन 1000 डाल्टन म्हणजे मायक्रो. आणि मॅक्रो म्हणजे मोर दॅन 1000 डाल्टन. एक चार्ट दिला बघा, मायक्रो लेस दॅन 1000, मॅक्रो मोर दॅन 1000 डाल्टन. मायक्रो मॉलिक्यूलमध्ये काय, स्मॉल साईज आहे, लो मॉलिक्युलर वेट, बिटवीन 18 to 800, 18 पासून 1800 डाल्टन असू शकतात. फाउंड इन ॲसिड सोल्युबल पूल, म्हणजे ॲसिडमध्ये काय होणार ते विरघळलेलं असणार. एक्झाम्पल आहे मिनरल्स, गॅस, वॉटर, शुगर, ॲमिनो ॲसिड अँड न्यूक्लियोटाइड. दुसरं दिलं बघा, मॅक्रो मॉलिक्यूल लार्जर साईज, हाय मॉलिक्युलर वेट, अबाव 10,000 डाल्टन. सेलमध्ये नॉर्मली बघितला तर 10,000 डाल्टनचं मायक्रो मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. फाउंड इन ॲसिड इनसोल्युबल. ॲसिड इनसोल्युबल म्हणजे ॲसिडमध्ये विरघळणार नाही. एक्झाम्पल आहे कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. बघा न्यूक्लियोटाइड, न्यूक्लिक ॲसिड हा न्यूक्लियोटाइडपासून बनला आहे. प्रोटीन ॲमिनो ॲसिडपासून बनला आहे. आणि कार्बोहायड्रेट म्हणजे या ठिकाणी शुगर म्हटलं आपण, ते ग्लुकोज असणार. ओके, आता आपण काय करूया, लेसनची सुरुवात करूया. देअर इज अ वाईड डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अवर बायोस्फिअर. बायोस्फिअर मीन्स मराठीमध्ये जीवावरण. बरोबर आहे की आपल्या आसपास बघितलं तर विविधता, डायव्हर्सिटी म्हणजे विविध तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. तुम्ही फॉरेस्टमध्ये गेलो, प्लांटपासून ॲनिमल, टायगर पाहू शकतोय, पोलर बी, बर्ड्स पाहिले, ह्युमन बिंग्स आहेत, मंकीज आहेत. इतकी जी काही बायोडायव्हर्सिटी, विविधता पाहायला मिळते. तर एक प्रश्न पडतोय आपल्याला, आर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड ऑफ सेम केमिकल. सर्व जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते एकाच केमिकलपासून बनल्यात काय,
फॉर एक्झाम्पल टायगर आणि आपण ह्युमन हे दोघं जण एकाच केमिकलपासून बनले काय, असा पण प्रश्न पडतोय. तर काय आलंय, केमिकल म्हणजे काय, एलिमेंट्स असू शकतात आणि कंपाऊंड असू शकतात. बऱ्याच वेळा प्रश्न पडतोय. किंवा काही वेळा असं म्हणणार की आपण ह्युमन बिईंग आज काय करतोय, रूल करतोय, जगावर राज्य करतोय. म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काही युनिक असं मॉलिक्यूल आहेत का जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नाही, असा सुद्धा प्रश्न पडला आपल्यासनी. बरं ठीक आहे. तर एक शब्द आला बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय करतोय बघा, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी, लिथोस्फिअर जमिनीचा भाग, ॲटमॉस्फिअर एअरचा भाग. या तिन्ही ठिकाणी तुम्हाला लिव्हिंग पाहायला मिळतात. वॉटरमध्ये फिश आहेत म्हणूया आपण, लिथोस्फिअर ह्युमन बिंग आहेत, अदर ॲनिमल्स आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये बर्ड्स आहेत. या सर्व ठिकाणी जे काही सजीव राहतात या सर्वांना आपण म्हणतोय बायोस्फिअर. काय म्हणतो आपण, बायोस्फिअर. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग, लिथोस्फिअर जमिनीवर आपण राहिले, ॲटमॉस्फिअरचा खालचा भाग आपण वापरतोय, हायड्रोस्फिअरचा वरचा भाग आपण वापरतोय. म्हणजे ह्युमन बिंग इंटरॅक्ट हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधनं एअर मिळाल्या, लिथोस्फिअरमध्ये आपण राहण्यासाठी सॉईल जमीन मिळाली म्हणून आपण, आणि हायड्रोस्फिअरमधून आपल्याला वॉटर मिळालं. म्हणजे ह्युमन बिंग आपण बघा की तिघांनी इंटरॅक्ट करतोय आपण. इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. इफ वी परफॉर्म सच अनालिसिस, काय करलोय आपण, याचं अनालिसिस करायचं आहे. यासाठी काय करूया, ऑन अ प्लांट, ॲनिमल टिश्यू ऑर मायक्रोब. आपण काय करायचं आहे की समजा आपण प्लांट टिश्यू बघूया, ॲनिमल टिश्यू बघूया आणि मायक्रोब, या तिघांचं ॲनालिसिस करायचं आहे. वी ऑब्टेन अ लिस्ट ऑफ एलिमेंट. आपल्याला एक लिस्ट मिळणार आणि या लिस्टमध्ये बघितलं तर तुम्हाला काय काय पाहायला मिळणार, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड सेव्हरल एलिमेंट्स. कार्बन इथं आहेच, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड सेव्हरल अदर. देअर रिस्पेक्टिव्ह कंटेंट हे सर्व मिळणार, परंतु त्यांची मात्रा कमी जास्त असू शकते. देअर रिस्पेक्टिव्ह कंटेंट पर मास लिव्हिंग स्टेट. मी काय म्हणतो बघा की आपण काय केला, प्लांट टिश्यू घेतला, ॲनिमल टिश्यू घेतला, बॅक्टेरिया म्हणजे मायक्रोबायल टिश्यू घेतला. टिश्यू म्हणजे बॅक्टेरिया सिंगल सेल आहे. तर यांच्यामध्ये जर आपण ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इतर काही एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळणार, पण यांची मात्रा प्रत्येक ठिकाणी कमी जास्त असू शकते. इफ सेम ॲनालिसिस परफॉर्म इन पीस ऑफ अर्थ क्रस्ट. आता अर्थ क्रस्टचा अर्थ काय बघा, ही अर्थ आहे, ही आपली काही आहे अर्थ आहे, ही काही आहे अर्थ. अर्थ मीन्स पृथ्वी आहे. याचा जो बाहेरील भाग आहे हार्ड, त्याला क्रस्ट असं म्हणतोय आपण. आणि हा जो क्रस्ट भाग आहे तो लिथोस्फिअर आहे, जमिनीचा भाग सॉईल आहे. आता यांनी काय म्हटल्यात, सुरुवातीला आपण प्लांट, ॲनिमल, बॅक्टेरिया यांचं ॲनालिसिस केलं. आता यानंतर आपण काय करतोय, अर्थ क्रस्ट. म्हणजे अर्थ क्रस्ट काय आहे, नॉन लिव्हिंग आहे. सॉईल म्हणूया, माती, जमीन किंवा लिथोस्फिअर. वी ऑब्टेन सिमिलर लिस्ट. याचा अर्थ तुम्ही या अर्थ क्रस्टचं ॲनालिसिस केला तर याचसारखी तुम्हाला एक सिमिलर लिस्ट पाहायला मिळते. त्यामध्ये पण तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि इतर एलिमेंट्स पाहायला मिळतात. तर NCERT मध्ये तुम्हाला एक चार्ट दिलाय बघा, महत्वाचा आहे, IMP आहे, एक्झाममध्ये विचारलं जाते. पहिला मी समजावून देतो तुम्हाला. हा जो चार्ट कसा आहे तुम्हाला मी काय करतो, समजावून सांगायचा प्रयत्न करतो. आणि मग तर काय दिलं बघा की अर्थ क्रस्ट म्हणजे आपण काय म्हणूया, नॉन लिव्हिंग. याला म्हणतो आपण नॉन लिव्हिंग कंटेन आहे. हां, आणि ह्युमन बिंग काय आहे, लिव्हिंग आहे. म्हणजे तुमच्याकडं दोन चार्ट मिळालं आपण. तर हायड्रोजन काय आहे, अर्थ क्रस्टमध्ये, नॉन लिव्हिंग म्हणजे सॉईल म्हणूया, माती म्हणूया आपण, 0.14 आणि ह्युमन बॉडीमध्ये 0.5. कार्बन 0.06, ह्युमन बॉडीमध्ये 18.5. ऑक्सिजन आहे
46.6, तर ह्युमन बॉडीमध्ये 65.0. नायट्रोजन आहे व्हेरी लिटल आणि ह्युमन बॉडीमध्ये आहे 0.3. याचा अर्थ विचार केला यामध्ये हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजनमध्ये याचा विचार केला तर अर्थ क्रस्टमध्ये कमी आहे आणि ह्युमन बॉडीमध्ये जास्त पाहायला मिळते. त्यानंतर आपण विचार करूया सल्फर. विचार केला आपण सल्फर. सोडियम 2.8 आहे, ह्युमन बॉडीमध्ये 0.2 म्हणजे ह्युमनमध्ये कमी आहे. कॅल्शियम आहे, कॅल्शियम आपल्याला कॅल्शियम आहे 3.6 आहे, 1.5 ह्युमन. मॅग्नीज आहे 2.1, ह्युमन बॉडीमध्ये 0.1. सिलिकॉन अर्थ क्रस्टमध्ये 27.5 आहे आणि ह्युमन बॉडीमध्ये निग्लिजेबल म्हणजे नसल्या समान, नाही म्हणू शकत नाही, नसल्या समान, एकदम कमी समान. याचा अर्थ खालच्या लिस्टमध्ये जर विचार केलो आपण सोडियम, कॅल्शियम, मॅग्नीज, सिलिकॉन हे काही आहे अर्थ क्रस्टमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळते आणि ह्युमन बॉडीमध्ये कमी मिळालं जाते. काही वेळा आपल्याला तुम्ही ऐकताय बघा की आपल्या घरी किंवा वृद्ध लोक असतात काय म्हणतात, कशाला गर्व करतोस. बघा मी काय म्हणाले, कशाला गर्व करतोस. ही मातीचा माणूस जो आहे, मातीचा माणूस मातीतच मिसळणार, मातीतच मिसळणार, मिक्स होणार म्हणतो मी. कारण का बघा की सॉइलमध्ये जे काही कंटेन आहे ते ह्युमन बॉडीमध्ये कंटेन आहे, फक्त मात्रा त्याची कमी जास्त आहे. तुम्ही जर या ठिकाणी बघा की ॲश, राख, तुम्ही लाकूड जाळा, सॉइल घेतला तर राखमध्ये जे काही कंटेन मिळणार तेच तुम्हाला ह्युमन बॉडीमध्ये मिळणार. बघा ह्युमन बॉडी आफ्टर डेथ, मृत्यूनंतर काय केले जाते बघा, ती दहन केली जाते, जमिनीमध्ये ब्युरिंग केली जाते, पुरली जाते आणि त्यावेळी काय होते, ती अर्थ क्रस्टचा भाग बनत्या. म्हणून म्हटलं जाते की गर्व का कशाला पाहिजे की मातीचा माणूस आहे तो मातीतच मिक्स होणार. याचा अर्थ काय होणार की आपण जो आहे की थोडा काळ अर्थवर आलेलो आहोत आणि जाताना काहीतरी इम्पॅक्ट देऊन गेला पाहिजे, काहीतरी महत्त्वाचं समाजासाठी महत्त्वाचं काम केलं पाहिजे. आज बघा की कोविड-19वर जे व्हॅक्सिन भरेल, जो काही व्हॅक्सिन बनवेल तो काय होणार, ती व्यक्ती अमर राहणार, म्हणजे ती काय होणार, त्याचं नाव कायमचं राहणार. त्याने जाता जाता ह्युमन बिईंगला असं काही व्हॅक्सिन देऊन जाईल की त्याचे मुळं ह्युमन बिईंगची रेस आहे, प्रजाती आहे, ती सुरक्षित राहिली. एक लक्षात ठेवा. चल ठीक आहे, आपण जरा बाहेर जायला नको. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन टू लिस्ट. आता तुम्ही मगाशी बघितल्या लिस्टमध्ये काय फरक आहे. इन ॲब्सोल्यूट टर्म नो सच ए डिफरन्स कुड बी मेड आउट लिस्ट. दोन्ही लिस्टमध्ये काही फरक पाहायला मिळाला नाही. ऑल एलिमेंट्स प्रेझेंट इन सेम अर्थ क्रस्ट अँड ऑल्सो प्रेझेंट लिव्हिंग टिश्यू. अर्थ क्रस्टवर जे एलिमेंट आहेत तेच लिव्हिंग टिश्यूमध्ये पाहायला मिळतात, परंतु याची मात्रा कमी जास्त आहे. However, closer examination reveals that relative abundance carbon, hydrogen, respect to other elements higher in living organism than earth crust. बघा की जर तुम्ही बघितला तर कार्बन, त्यानंतर कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, यांची मात्रा लिव्हिंगमध्ये जास्त आहे, नॉन लिव्हिंगमध्ये आम्हाला कमी पाहायला मिळते. हा चार्ट चांगला पाठ करायचा आहे, समजावून घ्यायचा आहे. तुम्हाला ह्याच्यावरून MCQ विचारला जातात. विचारलं बरं ठीक आहे. तर काय सांगितलं बघा, हाऊ टू अनालिसिस द केमिकल कंपोजिशन. बरं ठीक आहे, तर हे केमिकल कंपोजिशन याचं अनालिसिस आपण कसं करायचं. तर बघा, वी कॅन कंटिन्यू आस्किंग सेम वे. हा प्रश्न एक आम्हाला पडतोय, व्हॉट टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मी मगाशी पण तुम्हाला विचारलं होतं बघा की समजा आपण की इतर ॲनिमल आहे, इतर ॲनिमलमध्ये आणि आपल्या ॲनिमलमध्ये केमिकल कंपोजिशन किंवा कंपोजिशनमध्ये काय बदल आहे.
त्यानंतर हाऊ डज वन गो टू अबाउट फाइंडिंग, याचं उत्तर कसं आपण मिळवणार, तर यासाठी बघा एनसीईआरटी काय सांगते बघा. तर एनसीईआरटीने या ठिकाणी एक इमेज ॲड दिलं. तर काय केलंय की आपल्याकडे काय आहे, मोर्टर आणि पिस्टल, म्हणजे मराठीमध्ये खलबत्ता म्हटलं जातंय. इथं आहे बघा, हे रॅबिट काय करायला आहे, ह्यामध्ये काही कंटेंट कुटाळला आहे. ह्यामध्ये काय केलं की ह्यामध्ये लिव्हिंग टिश्यू घेतला. आम्ही काय घेतलं, लिव्हिंग टिश्यू घेतला. मग ते दे मी प्लांट टिश्यू असू शकते किंवा तुम्ही ॲनिमल घेतला. हे ॲनिमल टिश्यू आम्ही काय घेतलं, यात आम्ही घेतलं. त्यानंतर यामध्ये ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, यामध्ये आम्ही काय केलं, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड मिक्स केलं. आणि मिक्स केल्यानंतर ह्याला ह्या पद्धतीने आम्ही कुटलं. तर आम्हाला काय होणार, काही शगरी मिळाली, काही केमिकल असं मिळालं. काय केलं, जसं घरी मसाला बनवतात मध्ये काय, जेवणासाठी मसाला तयार केला जाते, तशा प्रकारे काही केमिकल मिळालं. आणि हे केमिकल काय केलं, या कॉटनमधून आम्ही फिल्टरेट केलं, गाळून घेतलं. हे काय केलं, कॉटनचा वापर केला. कॉटन माहिती आहे, केंद्रिक कापड असते बघा, आपल्या इचलकरंजीमध्ये असते बघा कॉटनचं कापड. त्यामधून काय केलं, हे केमिकल फिल्टर केलं, गाळून घेतलं. 2 मिनिट बघा, मी सांगतो तुम्हाला एकदा. टू गेट आन्सर वन हॅज परफॉर्म केमिकल अनालिसिस. वी टेक एनी लिव्हिंग टिश्यू, कोणता पण लिव्हिंग टिश्यू घ्या. अ व्हेजिटेबल म्हणजे प्लांट असू शकते किंवा लिव्हर म्हणजे ॲनिमल. ग्राइंडिंग म्हणजे बारीक करा. इन ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, हे नाव IMP आहे, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. युजिंग मोर्टर पिस्टल, बघा बरोबर आहे की नाही. काय केलं, लिव्हिंग टिश्यू घ्या, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड घ्या आणि त्याला बारीक असं कुटा. तर काय होणार, वी ऑप्टेन सगरी, काही तुम्हाला केमिकल तुम्हाला तयार होणार पदार्थ. इफ वी आर स्टेन थ्रो चीज कॉटन किंवा कॉटनचा जो कपडा असतोय, त्याच्यातनं काय करा, तुम्ही त्याला फिल्टर करा, गाळून घ्या. तर काय करा, त्याला आपण गाळून घेऊया. तर काय दिसायला बघा की काय करायचंय, जे काही तुम्हाला मिळालं कंटेंट, ह्यातनं काय करायचं, कॉटनमधून ह्यातून काय करा, ते ओता. हे काय होणार, हे फिल्टर होणार. तुम्हाला काय होणार, खाली फिल्टर झालेला भाग मिळणार, फिल्टरेट. बघा 1 मिनिट बघा, ही जी सगरी मिळाल्या, काय मिळाल्या, शुगरी मिळाल्या, जे काही ही जी शुगरी मिळाल्या, ही काय केला, कॉटनमध्ये ओतल्यानंतर गाळून तुम्हाला काय होणार, काही कंटेंट मिळाला, त्याला फिल्टरेट म्हटलं. आणि काही रिमेन राहिलं त्याला रिटेंटेट म्हटलं. फॉर एक्झाम्पल इथे ॲनिमेशन बघा, हे काय आहे, कप आहे, ही बशी आहे, हे कपाच्यावर काय स्लीव आहे, गाळणी आहे, आणि ह्यातून काही चहा ओतला जातो. चहा ओतल्यानंतर इथं चहापूड राहत्या, ही चहापूड म्हणजे रिटेंट. आणि प्युअर जे चहा गाळलेला आहे तो इथं मिळाला आहे, ह्याला काय म्हणूया, फिल्टरेट. साधं सोपं ॲनिमेशन आहे. घरी चहा पितो ना आपण, चहा तयार झाल्यानंतर गाळण्यानं तो काय केला, ते गाळला जातोय, पावडर वर जमा राहत्या, याला रिटेंटेट म्हणूया. आणि गाळून झालेला चहा तुम्हाला कपामध्ये पाहायला मिळते, त्याला फिल्टरेट म्हणूया. समजलं, साधी सोपी भाषा आपली मराठी. वन कॉल्ड फिल्टरेट. आता फिल्टरेट काय मिळालं, जो काही गाळून झालेला भाग आहे, फिल्टरेट. मोर टेक्निकली, जर त्याला फिल्टरेटला मोर टेक्निकली आपण म्हणू शकतो ॲसिड सोल्युबल. ॲसिडमध्ये विरघळलेलं. आणि सेकंड काय होता, रिटेंट म्हणजे हा न गाळलेला पदार्थ, त्याला टेक्निकली काय म्हणणार, ॲसिड इनसोल्युबल. नाव लक्षात ठेवा, फिल्टरेट म्हणजे ॲसिड सोल्युबल, रिटेंट म्हणजे शिल्लक राहिले, रिटेन, त्याला काय म्हणूया, इनसोल्युबल. तर काय सांगितले बघा की ऑल कार्बन कंपाऊंड दॅट वी गेट फ्रॉम लिव्हिंग टिश्यू कॅन बी कॉल्ड बायोमॉलिक्युल्स. बरं ठीक आहे, एक प्रश्न या ठिकाणी मिळाले आपल्याला. आता थोडंसं आपण काय करूया, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आपल्याला उपयोगी पडत्या.
सायंटिस्टची नावं आहेत ती थोडी आपण वाचून घेऊया. नोबेल प्राइज इन फील्ड ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये ज्यांना नोबेल मिळाले 2006चा अँड्रू फायर क्रेग मेलो फॉर द डिस्कवरी ऑफ RNA इंटरफेरॉन जीन सायलेन्सिंग. आता हे तुम्हाला मी जेनेटिक्समध्ये सांगेन तुम्हाला. 2002 सँडी बर्नर, रॉबर्ट होरिझॉइज आणि जॉन सुल्टन फॉर प्रोग्राम सेल ॲपोप्लास्ट. काय होत्या की प्रत्येक सेल कधी मरायची एक टायमर लावत्या, त्याला म्हणतोय ॲपोटोसिस म्हटले जाते, प्रोग्राम सेल असं म्हटलं जाते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे 1990 गुंटर आणि बोवेल डिस्कवरी इंट्रान्सिक सिग्नल फॉर प्रोटीन. इंट्रान्सिक प्रोटीन माहिती आहे तुम्हाला की मेम्ब्रेनच्या इंट्रान्सिक प्रोटीन पाहायला मिळते. गव्हर्नर ट्रान्सपोर्ट अँड लोकलाइज सेल. त्यानंतर गिलमॅन आणि रोडबेल स्ट्रक्चर ऑफ फंक्शन GTP, गॉनोसिन ट्रायफॉस्फेट बाइंडिंग प्रोटीन. 1993 शार्प आणि रोबर्ट हे विचारलं जाते बघा, IMP आहे. डिस्कवरी ऑफ स्प्लिट जीन, हे जेनेटिक मधला भाग आहे लक्षात ठेवा, स्प्लिट जीन आणि RNA प्रोसेसर. 1989 थॉमस इच अँड अल्टमान डिस्कवरी ऑफ नॉन प्रोटीन एन्झाईम रायबोझाईम. बघा की एन्झाईम जे आहेत ENZYME मोस्ट ऑफ एन्झाईम प्रोटीन नेचरचे आहेत, ऑल नव्हे मोस्ट ऑफ. तर या ठिकाणी एक एन्झाईम असा आहे जो नॉन प्रोटीनचा टाईम येते, त्याचं नाव आहे रायबोझाईम. त्यानंतर 1985 ब्राऊन अँड गोल्डस्टेन रेग्युलेशन ऑफ कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझम इंडोसायटोसिस. काय म्हटले, इंडोसायटोसिस मध्ये विचारले. 1982 अ क्लूग स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन कॉम्प्लेक्स. 1980 स्नेल डक सेट बेनिक्रॅक डिस्कवरी ऑफ MHC. तर आपण म्हणणार या ठिकाणी MHC मेजर हिस्टोकॉम्प्लेक्सिटी. बघा की आपल्या सेलमध्ये काय असते की आपली बॉडी स्वतःचे सेल ओळखत असतात. बाहेरून जर एखादा सेल आपण ॲड केला, आता बाहेरून सेल ॲड केला म्हणजे काय होणार, समजा ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं, किडनी केलं, आपण लिव्हर केलं, तर हा जो किडनी लिव्हर बाहेरच्या बॉडीचा असल्यामुळं त्यांना आपले सेल काय करत नाही, ॲक्सेप्ट करून घेत नाही. आणि ही जी ॲबिलिटी आहे ह्याला म्हणायचं मेजर हिस्टोकॉम्प्लेक्सिटी. आणि ह्यासाठी काय केलं ते ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये सप्रेसर मेडिसिन, इम्युनो सप्रेसर मेडिसिन तुम्हाला घ्यावे लागतात. बरं ठीक आहे. 1980 मध्ये बर्ग सिंगर गिल्बेट यांनी काय केलं बघा, जीन स्प्लायसिंग. आणि 78 मध्ये IMP आहे बघा. तुम्ही हे सर्व एक्झाम जेनेटिकमध्ये पाहायला बघा. नॅथन स्मिथ अर्बर डिस्कवरी ऑफ रिस्ट्रक्शन एन्झाईम. आता हे रिस्ट्रक्शन एन्झाईम आम्हाला टेक्नॉलॉजी मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आहे 1975 टिमिन अँड बॅलमोरिन काय दिलंय बघा, डिस्कवरी ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होणार की एक माहिती आपल्याला की DNA पासून mRNA बनणे, ह्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. समजा mRNA पासून DNA झालं तर याला म्हणायचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. जो एड्सचा HIV आहे ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन हा mRNA पासून DNA तयार करतोय आणि यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन नावाचं एन्झाईम पाहायला मिळते. याची डिस्कवरी कोण सांगितली, टॅमिन. ओके. 1970 स्टेन मोरेन ॲनिफेन्स रिलेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी स्ट्रक्चर प्रोटीन. प्रोटीनचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला की प्रोटीन कसं होते बघा, 2 ॲमिनो ॲसिडमध्ये पेप्टाईड बॉन्ड बनतंय, मग प्रायमरी बनणार, सेकंडरी
टर्शरी हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आपण बघायचं आहे. 1971 सुदरलंड CNP कॅम्प म्हटलं जाते, CAMP हे काय आहे, सेकंडरी मेसेंजर म्हटलं जाते. हार्मोन काय प्रायमरी मेसेंजर आहे, तर सेल आतमध्ये सेकंडरी मेसेंजर आहे, कॅम्प म्हटलं जाते. 1968 निरनबर्ग खुराना आणि हॉली डिस्कवरी जेनेटिक कोड. बघा 64 आपल्याला जेनेटिक कोड्स पाहायला मिळतात आणि काय करतात ते 20 अमिनो ॲसिड बनवत असतात आणि याची डिस्कवरी केल्या निरनबर्ग खुराना आणि हॉली. 1965 जॉकब मोनार. लक्षात ठेवा की ओपेरा मॉडेल जे प्रोकॅरियोटिक मध्ये आपल्याला पाहायला मिळते, कोण दिलं, जॉकब मोनार आणि लोप्स. 64 हॉटकिन्स स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. 62 केंड्रो आणि प्युटूस 3D स्ट्रक्चर ऑफ मायोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन. 62 वॉटसन क्रिक DNAचं काय दिलं, डबल हेलिकल स्ट्रक्चर दिलं. बरोबर आहे. एक मिनिट, इथे नोबेल प्राइज आहे. DNAचं स्ट्रक्चर काय केलं 1953 मध्ये आले. हां, हे काय दिले, DNAचं स्ट्रक्चर आहे 1953 मध्ये आहे. हां, त्यांना नोबेल प्राइज 62 मध्ये मिळालं आहे. हे नोबेल प्राइजच्या डेट्स आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी 1959 किनबर्ग अँड ओखा इन व्हेट्रो टेस्ट DNA अपर. आता इन व्हेट्रो म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये तिने DNA आणि RNA सिंथेसिस केलं. बेडेल अँड टेनम हिने काय केलं, जीन एक्सप्रेशन. संगर 58ला प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीन. 57 टॉड डिस्कवरी ऑफ न्यूक्लियोटाइड. 54 लिनस पॉलिंग स्टडी ऑफ पेप्टाइड बॉन्ड. 1946 समर कॅटलाइज एन्झाईम युरेज. ग्रेगर डेव्हिस रेडिओ आयसोटॉप ट्रेसर टेक्निक. 26 ला काय केले की स्वेडबर्ग काय अल्ट्रा सेंट्रिफिकेशन टेक्निक. 10 मध्ये वॅन्डरवॉल फिजिकल प्रॉपर्टी लिक्विड. 1910 कोसेल केमिस्ट्री ऑफ न्यूक्लियस. 93 मध्ये काय बुचनर आहे एन्झाईम डिस्कवरी अँड 2000 इलिम फिशर स्टडी प्रोटीन. तर इथं आपला या ठिकाणी लेक्चर संपतोय. ओके, बाय, टेक केअर.